मराठी भाषेला अभिजात दर्जा एका बाजूला द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला हिंदी कंपल्सरी कसं होईल असेच नियम करायचे। खरं हिंदी हे ऑप्शनल आहे, तसं ऑप्शनल ठेवलं आहे, पण मग दुसरी जर भाषा घ्यायची असेल संस्कृत तर मग 20 विद्यार्थी असल्याशिवाय ती घेता येत नाही। म्हणजे तू नाईलाजाने पुन्हा हिंदीकडे जा अशी व्यवस्था जर सरकारने केली असेल तर हा मराठी भाषेच्या ऑप्शनल असेल तर आमची काही हरकत नाही। पण हिंदी न घेता तुम्ही दुसरी भाषा घेतली आणि त्याला 20 विद्यार्थी जमले नाही तर तुम्हाला नाईलाजाने पुन्हा हिंदीकडे वळावं लागतं, हे चुकीचं आहे। आणि सरकार त्यामुळं त्यानिमित्तानं हिंदी भाषेला आमचा विरोध नाही, पण हिंदी भाषेचं कौतुक मराठीपेक्षा जास्त होऊ नये एवढी तर आमची ठाम अपेक्षा आहे।